तर माझ्याकडे एक क्लायंट आहे, तिची आई माझ्याकडे तिला घेऊन आलेली आणि तेव्हा ना माझ्याशी बोलायला पण तयार नाही, कारण का तिला माहिती होतं की ह्या मॅडम माझ्याकडनं पैसे घेणार आणि तिला इन्व्हेस्टमेंट ही सुरू करायची नव्हतं. सगळं बघितलं तर ती शाळेत टीचर होती, फोर्टला ICSE बोर्डात, आणि तिचा 46,000 पगार होता, इंग्लिश टीचर होती. तर सगळं हे केल्यावर कळलं की ओला आणि उबेरनी रोज ट्रॅव्हल करायची, म्हणजे रोज 500 रुपये महिन्याच्या जवळजवळ एक 25,000 त्याच्यातच जायचे. मग काय तुझा आणि परत स्वतःच्या वरच्यावर 10,000 तर खर्च असं म्हणून तिच्याकडे काही उरायचेच नाही. मी म्हटलं अभि क्या करते हम, तू 5 दिवस जाते ना ओला उबेरनी, आपण 3 दिवस जाऊया, 2 दिवस वाचूया, 2 दिवस शेअर ओला उबेरनी जा. असं करत ना त्याचे पहिल्यांदा 5,000 वाचायला लागले, मग आम्ही ते 5,000 सेव्हिंग करायला लागले. त्याच्यातनं ती फिरून आली. ती सिक्कीमला एक, मी तिला सांगितलं स्वतःच्या पैशाने वेकेशनला जाऊन ये, तुला तुझ्या पैशांना सेव्हिंगचा अर्थ कळेल. आणि मग ते झाल्यावर परत माझ्याकडे आली की आंटी मेरे ना अभी पैसा बचाने लगी हो, अभी 5 नहीं, अभी 10,000ची SIP सुरू करू. म्हटलं ठीक आहे. एकदा मी कुठेतरी ट्रॅव्हल करताना मेट्रोला मला घाटकोपरला दिसली. मी म्हटलं श्रेया तू यहाँ पे क्या दिख रही है, तू तो ओला उबर से जाने वाली लड़की आहे. मला म्हणते आता मला ना इन्व्हेस्टमेंटचं एवढा महत्त्व कळलंय ना मॅडम, आज माझ्या जीवावर मी माझे वेकेशन्स करतेय, माझ्या जीवावर आज माझा 6 लाखाचा पोर्टफोलिओ उभा आहे. हे सगळं तुमच्यामुळे झालं. आता मला कळलं की अशी वायफळ खर्च करणं याला काही अर्थ नाही, त्यापेक्षा नीट बॅलन्स जर का मी केला ना तर मला माझ्या लाईफमध्ये काहीतरी गोल्स अचीव्ह करता आहे. सो हे जेव्हा तुला स्वतःला कळतं ना, म्हणजे क्लायंट्सला, तेव्हा मग इन्व्हेस्टमेंट्सला अर्थ येतो. बरोबर. आणि ते आम्ही बरोबर क्लायंट्सकडनं करून घेतो.